नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज इथं कोल्हापूरची स्पेशल मिसळपाव डिश बनवते। मिसळपावची जी आमटी असते ना, ती अगदी झणझणीत आणि तिखट अशी बनवली जाते। त्याचा मसाला असतो तो अगदी स्पेशल असतो। तो मसालासुद्धा आपण इथं बनवणार आहे आणि त्याचसोबत एक मटकीची उसळ बनवतोय आणि त्याचसोबत आपण बटाट्याची सुक्की भाजीसुद्धा बनवणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका। अगोदर आपण इथं मटकी शिजायला टाकतोय। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली होती। थोडंसं पाणी कढईमधलं सोमट झालं की लगेच आपण मटकी घालूया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घालायचे। हे छान असं मिक्स करून शिजायला ठेवूया। इकडे आपण मसाले भाजून घेऊ। त्यासाठी 2 चमचे धणे घेतलेत, 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे, 6 ते 7 आपण इथे लवंग घेतलेली आहे, अर्धा चमचा शहाजिरे वापरलेत मी आणि ही मोठी मसाला वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा। हे छान असं मस्त मंद आचेवरती आपण भाजून घ्यायचे। मसाले ते छान असे मस्त भाजून झालेले आहेत मंद आचेवरती। आता या स्टेजला आपण इथे 2 चमचे खसखस घालायचे आहे। खसखस थोडी उशिरा टाकायची कारण खसखस लगेच भाजली जाते। आता खसखस आणि ते सगळं भाजून झालेलं आहे व्यवस्थित। आपण मसाला साईडला घेऊया। दुसरीकडे आपण गॅसवरती इथे खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे। एक जाळी ठेवायची गॅसवरती आणि त्यावरती आपण कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं मी इथं अर्धी वाटी घेतली आणि 2 ते 3 कांदे घेतलेत। मी आमटी थोडी जास्तच करणार आहे। जर शिल्लक राहिली तरी आपण परत पण ती आमटी खाऊ शकतो। त्यामुळे मी थोडंसं जास्त वाटण करते। आता इथं व्यवस्थित कांदा आणि खोबरं सगळं भाजून झालेलं आहे। आपण गॅस बंद करूया आणि हे सगळं साहित्य आपण कट करून घेऊया। कांदे पण छान असे भाजून तयार आहेत। आता हे सगळं आपण बारीक करून घेणार आहे कारण हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आपण जी आमटी बनवतो ना मिसळची, ती अगदी खायला जितकी तिखट आणि झणझणीत असते ना, तितकी चवीला सुद्धा छान झाली पाहिजे। त्यासाठी व्यवस्थित मसाला आपण इथं करणं गरजेचं आहे। खडे मसाले असतील किंवा खोबरं वाटण कुठलेही आपण बनवतो ते परफेक्ट व्यवस्थित अगदी घेतलं तर छान अशी आमटी तयार होते। तर आपण इथे खोबरं अगदी बारीक करून त्या मिक्सरच्या जारमध्ये टाकलेलं आहे। त्याचबरोबर हे कांदेसुद्धा आपण सोलून त्यामध्ये टाकणार आहोत। कांदे भाजून टाकल्याने त्याची चव अगदी वेगळीच होते, त्यामुळे आमटीला छान अशी चव येते। आपण कढईमध्ये कांदा भाजतो पण त्या कांद्याची चव तितकी येत नाही जितकी ह्या जाळ्यावरती कांदा भाजल्यानंतर येते। त्यामुळे मिसळमध्ये तुम्ही बाहेर जरी कुठे खायला गेला तरी ते सुद्धा मसाला बनवताना कांदा भाजूनच वापरतात। आता कांदा पण आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकूया। त्यामध्ये 2 ते 3 इंच आलं घ्यायचं आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं पाणी घालूया। आलं लसणाचा थोडासा जास्त वापर करूया। जो आपण खडा मसाला भाजलेला होता तो सगळा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त वाटण तयार करूया। आता इकडे मटकीसुद्धा शिजून झालेली आहे, तर ते आपण गाळून घेऊया मटकी, कारण त्याचं पाणी आहे ना ते आपल्याला आमटीमध्ये वापरायचं आहे आणि मटकीची उसळ बनवायची। तर हे अशा प्रकारे गाळून घेतले। आता चला सरळ आपण फोडणीला जाऊया। तर सुरुवातीला मी इथे बटाट्याची भाजी बनवते। त्यासाठी कढईमध्ये अगदी 1 चमचा तेल घातले, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत, अर्धा चमचा हळद घालूया, कढीपत्ता थोडासा टाकायचा आहे। बटाटे मी साईडला उकडून ठेवलेले होते, ते बटाटे आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आधी साधी सिंपल जी आपण घरामध्ये बटाट्याची भाजी बनवतो ना तशीच बनवून घ्यायची आहे। बटाटे सगळे यामध्ये हाताने स्मॅश करून टाकूया। अगदी जास्त मॅश नाही बटाटा झाला तरी चालेल। आता बटाटा व्यवस्थित सगळा मॅश झाला आहे कढईमध्ये, त्याला आपण मिक्स करून घेऊया। अगदी 2 ते 3 मिनिटं बटाट्याला इथं परतून घ्यायचं, जास्त वेळ नाही। थोडासा मॅश करायचा आहे बटाटा, जास्त मॅश नाही केला तरी चालेल। आता इथं अगदी अर्धा चमचा मी मीठ घातले। मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवते कारण मटकीमध्ये आपण मटकी बनवते ना त्यामध्ये पण मीठ जाणार, बटाट्यामध्ये पण मीठ असणार। त्यामुळे जेव्हा आपण असेंबल करू ना मिसळ त्यावेळेस सगळ्यामध्ये मीठ असेल तर ते जास्त प्रमाण होऊ शकतं। बटाटा छान असा मिक्स झाला आहे, त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालू। मस्त बटाटा तयार आहे, त्याला साईडला ठेवूया। आता सरळ आपण आमटीकडे जाऊया। त्याच कढईमध्ये परत मी 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतले। त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी। मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे। लगेच त्यामध्ये घालायचं आहे आपण अर्धा चमचा जिरे। जिऱ्याला पण छान असं तडतडू द्यायचं। 1 तमालपत्र आणि इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले होते छोटेसे, ते टाकून घेऊया। कांद्याला इथे आपण लालसर होईपर्यंत भाजून घेऊया अगोदर।
कांदा थोडासा लालसर झालेला आहे, अजून तरी पण 2 मिनटं आपण परतून घेऊ. छान असा कांदा परतून झाला का त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्याचबरोबर तिखट घालूया. मी इथे लाल मिरची पावडर घातली 2 चमचा आणि अगदी अर्धा चमचा वरून टाकला आहे. हे छान असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया. मस्त फ्लेवर दिसतोय बघा तुम्ही, कलर पण किती छान दिसतोय. तिखटामध्ये तिखट आपण तेलामध्येच इथं टाकून घेतले कारण ते छान असं तेल सोडतं नंतर. आता जो मसाला वाटलेला होता तो आपण इथं सगळा टाकून घेऊया. मसाले इथं 2 ते 3 मिनटं आपण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपण इथे त्याला परतत राहूया. असं पण आपण सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ नाही भाजले तरी चालेल. त्यामध्ये कच्चापणा काही नाहीच आहे, त्यामुळं अगदी थोडंसं तेल सुटेल याची वाट बघूया आपण. मस्त मसाल्याची वास सुटलेली आहे आणि दिसायला पण किती भन्नाट दिसतोय बघा. थोडासा कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता मिक्स करायचा आहे. अगदी मंद गॅसवरती हा मसाला भाजायचा. फुल गॅस ठेवला तर ते मसाला उडू शकतो. बघा थोडंसं तेल सुटलेलं आहे. आपण हे मटकीचं पाणी जे राहिलेलं होतं ना साईडला ते यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करूया. वाव, मस्त आमटी झालेली आहे. मस्त त्या आमटीचं टेक्स्चर बघा मस्त आहे एकदम, कलर पण छान सुटलेला आहे. आता इथे मी 1 चमचा मीठ घालते. मीठ इथंसुद्धा मी कमीच घालणार आहे कारण जर कमी वाटलं तर नंतर आपण वापरू शकेल. छान अशी फोडणी झालेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त तर्री आलेली आहे. एकदम जबरदस्त काय म्हणता तुम्ही आमटी बनलेली आहे आणि मसाला तर असला भन्नाट झाला आहे ना, आत्तापासूनच एकदम वास छान सुटले. आणि ही तरी बघा मस्त आलेली आहे. तरीसुद्धा तरी बघूनच मिसळ खायची इच्छा होते. वाव, मस्त तरी आलेली आहे. अजून पण तुम्हाला तरी भरपूर हवी असेल तर तुम्ही अजून थोडासा तेलाचा वापर करू शकता किंवा मसाला अजून एक 3-4 मिनटं परतला ना अजून त्याला जास्त तेल सुटतं. आमटी इथे 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायची आहे कारण उकळल्यानंतर पण त्याचा स्वाद छान येतो. वरून मस्त असं कोथिंबीर टाकून गार्निश करूया. अगदी सोपी रेसिपी आहे. मसाले वगैरे अगदी बनवून ठेवायच्या अगोदर आणि नंतर मटकी आणि बटाट्याची साधी सिंपल तुम्हाला भाजी बनवायची आहे. यामध्ये जास्त मेहनतीचं काहीही काम नाही आहे. जसं आपण नाश्ता सकाळी बनवतो तशीसुद्धा झटपट रेसिपी होऊ शकते. फक्त 3 वस्तू बनवायच्या आहेत, उसळ, बटाट्याची भाजी आणि आमटी. घरी पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांसाठी हा एक छान असा बेत आहे. तिखट खाणारे जर पाहुणे असतील तर त्यांच्यासाठी 1 नंबर रेसिपी आहे. अगदी तरतरीवाली मस्त आहे. तुम्हीसुद्धा अशी मस्त घरी बनवून एन्जॉय करा आणि जर आवडली असेल रेसिपी तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. परत अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार.